नागपुर में शिवसेना नेता संजय निरुपम के नेतृत्व में भव्य सामूहिक वंदे मातरम पाठ और युवा सेना पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न हुआ। हिंदी विदर्भ साहित्य सम्मेलन में आयोजित इस कार्यक्रम में सैकड़ों युवाओं ने राष्ट्रभक्ति का संकल्प लेकर शिवसेना में प्रवेश किया। नागपुर के मोर भवन स्थित हिंदी विदर्भ साहित्य सम्मेलन भवन में शिवसेना द्वारा सामूहिक वंदे मातरम पाठ का भव्य आयोजन किया गया। शिवसेना नेता संजय निरुपम की मौजूदगी में आयोजित इस कार्यक्रम का मुख्य उद्देश्य नागरिकों और कार्यकर्ताओं में राष्ट्र प्रेम की भावना को सुदृढ़ करना था। इस अवसर पर बड़ी संख्या में शिव सैनिकों और स्थानीय युवाओं ने एक साथ राष्ट्रगीत और वंदे मातरम का स्वर पाठ किया। इसी मंच पर बड़े पैमाने पर युवा सेना पक्ष प्रवेश कार्यक्रम भी आयोजित हुआ, जिसमें सैकड़ों युवाओं ने शिवसेना की सदस्यता ग्रहण की। संजय निरुपम ने नए सदस्यों का स्वागत करते हुए देश सेवा और समाज कल्याण के लिए समर्पित रहने का भी आह्वान किया है। आज यहाँ नागपुर में शिवसेना नागपुर की तरफ से हम लोगों ने भारत के राष्ट्रगीत, पवित्रतम और महानतम राष्ट्रगीत वंदे मातरम का सामूहिक पठन का कार्यक्रम रखा था। इसके पीछे उद्देश्य ये है कि आजादी से पहले और उसके बाद भी कांग्रेस पार्टी ने जानबूझ के एक षड्यंत्र के तहत वंदे मातरम को खंडित किया और अपने तथाकथित सेकुलरिज्म की विचारधारा की तुष्टि के लिए या उसके संरक्षण के लिए एक खास धर्म, एक खास मजहब विशेष के लोगों के वोटों के लिए वंदे मातरम को राष्ट्रगीत घोषित नहीं होने दिया। मैं बहुत आभारी हूं हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का, हम सब अपनी पार्टी के मुख्य नेता श्री एकनाथ शिंदे जी का बहुत आभारी हैं और इंडिया के तमाम नेताओं के हम आभारी हैं कि उन्होंने अंततः पिछले संसद के पिछले मॉनसून सेशन में वंदे मातरम को राष्ट्रगीत घोषित करने का एक विधेयक पेश किया, उसे पास करके एक कानून बनाया। आज वंदे मातरम को कानूनी दर्जा प्राप्त है और सवाल अब 2 छंद का नहीं है, सारे के सारे 6 छंद गाने होंगे। अगर कोई व्यक्ति, चाहे कांग्रेस का हो या कोई भी व्यक्ति, अगर ये कहता है कि वो 2 ही छंद गाएगा तो यह देश का अपमान है, उन स्वतंत्रता सेनानियों का अपमान है जिन्होंने वंदे मातरम गा करके अपना सर्वस्व न्यौछावर किया था। भारत की संसद का अपमान है और इस देश के संविधान का अपमान है और यह पूरा का पूरा गैर कानूनी कृत्य होगा। कांग्रेस ने किस प्रकार से अपनी कार्य समिति की तरफ से एक प्रस्ताव पारित करके घोषित किया है जो 2 ही छंद गाएंगे, वो सीधे गैर कानूनी प्रस्ताव पास कर रहे हैं और देश में राष्ट्र विरोधी हरकत कर रहे हैं। तो ऐसे कांग्रेस वालों को उनके मुंह पे तमाचा मारने के लिए आज नागपुर के शिव सैनिकों ने सामूहिक रूप से वंदे मातरम गीत का सामूहिक पठन किया। तुम्ही असे म्हणताय की जे लोक वंदे मातरम म्हणणार नाही ते काँग्रेसच्या लोकांना जेलात जावं लागेल असे? हो, वंदे मातरम म्हणजे आमचा राष्ट्रगीत आहे। देशाचा जो सर्वोच्च विधायी संस्था आहे, कायदा निर्माण करने वाली संस्था है भारतीय संसद। संसद ने पास केलेला तो कायदा आहे आणि कायद्याप्रमाणे संपूर्ण 6 जो छंद आहे, स्टँजा आहे, 6 ओळी वंदे मातरमचा एक पाठ आहे आणि तो अभिन्न पाठ आहे आणि सर्वांना जेव्हा वंदे मातरमचं गायन करायचं आहे तेव्हा सर्व 6 छंद त्यांना गायला पाहिजे आणि जे याचा विरोध करणार तो राष्ट्रद्रोह होईल, राष्ट्रविरोधी ऍक्ट होईल आणि गैर कानूनी ऍक्ट होईल, म्हणजे त्यांना जेलमध्ये पाठविण्याचा इंतजाम। निरुपमजी, तुम्ही तरुणांना सोबत घेतलेला आहे, राहुल गांधी सुद्धा तरुणांना जेनजी सोबत प्रोग्राम करणार आहे नागपुरात, आता काय म्हणा? राहुलजी जेव्हा जेनजीला बोलवतात, तरुण वर्गला बोलवतात, तेव्हा त्यांच्या मनात देश आणि सनातन धर्मच्या विरोधात एक नफरतची भावना त्याच्यामध्ये उत्पन्न करतात। ज्याप्रमाणे पुणेमध्ये मनुस्मृतीच्या विरोधात त्यांनी एक विधान केला आणि सर्व जयंतीला भडकविण्याचा प्रयत्न केला, तो चुकीचा आहे। मनुस्मृती, पुराण, उपनिषद, वेद हे सगळे आमच्या धर्मग्रंथचा एक पाठ आहे
त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये त्यावेळेच्या संदर्भामध्ये जे काय होतं काहीतरी कमी होऊ शकतो, परंतु संपूर्ण मंत्र, संपूर्ण वेद, संपूर्ण ग्रंथ चुकीचे आहे असं म्हणू शकत नाही. ज्या मुलींना ते सांगत होते की मनुस्मृतीमध्ये तुमच्या विरोधात काहीतरी आहे, त्या मुलींना आम्ही सांगू इच्छितो की तो मनुस्मृतीत असा लिहिलेला आहे की यत्र नारी पूजन्ते रमन्ते तत्र देवता, म्हणजे महिलांचा सन्मान सर्वोपरी आहे आणि जिकडे महिला राहतात तिकडे साक्षात देव आणि देवता, देवी आणि देवता बसतात. तो मनुस्मृतीच्या विरोधात देशामध्ये जो एक निवडून आलेली सरकार काम करत आहे त्याच्या विरोधात ज्याप्रमाणे ते भडकवतात मुलांना, तो चुकीचा आहे. आम्ही जो जेनजी बरोबर काम करतो त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जो राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्तीची जो भावना आहे तो भावना बरोबर घेऊन पुढे जातो, पण ते राष्ट्र विरोधी भावना भडकविण्याच्या नागपुरात प्रोग्राम होणार आहे अशी चर्चा आहे, त्याचा विरोध शिवसेना करणार नाही. कुठेही प्रोग्राम घेऊ शकतो, पण जेव्हा ते राष्ट्रविरोधी ऍक्ट करणार तेव्हा आम्ही विरोध करणार आणि त्यांच्यावर टीका टिप्पणी पण करणार आणि कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा प्रयत्न करणार. जेव्हा ते आमचे महाराष्ट्राचे किंवा देशाचे मुलींना आमचे सनातन धर्माच्या विरोधात भडकवणार तेव्हा आम्ही विरोध करणार. नागपुरात तो हा सब्जेक्ट नाही आहे, हा मुंबईचा सब्जेक्ट आहे, तरीही मी एक्सप्लेन करतो. काल मी गेलो होतो, आमचे जो परिवहन मंत्री आहे नाईक साहेब, सर नाईक साहेब, त्यांच्या बरोबर बसलो. शिवसेनेची भूमिका आहे, आमचे शिवसेनाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्यांच्यापासून शिवसेनेची भूमिका आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झालाच पाहिजे आणि महाराष्ट्रात राहणारे जे काही लोक आहेत त्यांनी मराठीमध्ये संवाद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा शिवसेनाच्या तेव्हापासून 1966 पासून एक भूमिका आहे. त्या भूमिकेला पुढे घेऊन आमच्या सरकारतर्फे ऑटो चालक, रिक्षा चालक आणि जो टॅक्सी चालक आहेत त्यांच्यासाठी एक नवीन कायदा आला की तुम्ही सगळे मराठी शिका आणि मराठी शिकण्यासाठी त्यांनी 1 मेचा दिवस डेडलाईन दिला होता. आम्ही त्यांच्याशी आणि आमच्या बरोबर खूप सारे ऑटो चालकांच्या युनियनचे लोक होते, ते सगळे भेटलो आणि आम्ही सांगितलं की थोडा वेळ द्या. माझे पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेबांनी मला फोन केला की काय पाहिजे एक्झॅक्टली. मी त्यांना सांगितलं की काहीतरी वेळ दिला पाहिजे सगळं शिकण्यासाठी. त्याने केला ठीक आहे 3-4 महिना देतो. 3-4 महिन्यामध्ये, गेल्या 3-4 महिन्यामध्ये म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत एक मोठ्या प्रमाणात ऑटो चालक, रिक्षा चालकांमध्ये त्यांनी उत्साह दाखवला मराठी शिकण्यात आणि कमीत 85% जो ऑटो चालक आहेत मुंबई आणि MMR रिजनचे त्यांनी मराठी शिकणार. आता 10-15% राहिलेले आहेत, त्यांच्यावर जो कारवाई होत आहे तो चुकीचा आहे. मी काल परिवहन मंत्रीशी भेटून सांगितलं की आता त्यांच्यावर तुम्ही दंडात्मक कारवाई करू. 12 ऑगस्टचा एक GR आहे त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की 1 महिन्यापर्यंत जो राहिलेले लोक आहेत त्यांना शिकला पाहिजे तोपर्यंत काही ऍक्शन नाही, तरीही ऍक्शन होत आहे. काल संध्याकाळपर्यंत आमचे मुख्यमंत्री जो तुमचे नागपूरचे योग्य सुपुत्र आहेत त्यांनी अशी घोषणा केली कि अगर टाइम बढ़ा के मांगना तो टाइम बढ़ा के भी देंगे, कोई दिक्कत नहीं है, लेकिन हम किसी पे जोर जबरदस्ती नहीं करेंगे, मराठी भाषा इम्पोज नहीं करेंगे, पण सर्वांना मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे. कमीत याचा प्रयत्न सगळ्यांकडून सुरू झाला पाहिजे. तो मी समाधानी आहे माझ्या शासनावर की त्यांनी एक असा निर्णय बहुतेक घेतलेला आहे की जोपर्यंत सगळे मराठी बोलणं शिकत नाही तोपर्यंत मराठी शिकविण्याचा प्रशिक्षण केंद्र चालू राहील. धन्यवाद.